नमस्कार. आपण पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा नदी खोऱ्यातील संगमस्थळ बघत आहोत. आज आपला 7वा भाग आहे, ज्याच्यात आपण ज्या नद्या बघणार आहोत त्या आहे कन्हान आणि वैनगंगा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे गोंडपिंपरी, आणि जे भंडारा जिल्ह्यात आहे. आणि दुसरी नदी आहे कन्हान आणि पेंच, ज्यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे कामठी, जे नागपूर जिल्ह्यात आहे. तर याच्यासाठी मी ट्रिक काय बनवली आहे, तर आता कन्हान जी नदी आहे ना, कन्हान नदीला आपण काय म्हटलंय, कान्हा म्हटलंय. कान्हावरून कन्हान लक्षात ठेवायचं. पण यापूर्वी मी एक ट्रिक बनवली होती, ती तुम्ही बघितली आहे की नाही माहीत नाही, आता दाखवून देते. हे बघा, ही ती ट्रिक होती ज्याच्यात मी कन्हान नदी लक्षात ठेवण्यासाठी काय म्हटलं होतं की नन्हा असं लक्षात ठेवा. नन्हा नाग कुंडित, यावरून नन्हावरून कन्हान नदी, नागवरून नाग नदी आणि कुंडितवरून भिवकुंडी हे संगमावर असणारं स्थळ, असं मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. तर इथे कन्हांचं आपल्याला नन्हा नाही लक्षात ठेवायचं, इथे लक्षात ठेवायचं कान्हा. तर मग काय मी ट्रिक बनवली आहे, तर जसं मी सांगितलं की कन्हांचं कान्हा, वैनगंगाचं मी काय लक्षात ठेवलंय की वन असा शब्द लक्षात ठेवायचा. तर जो कान्हा असतो, छोटा बेबी असतो, किंवा श्रीकृष्ण, छोटे श्रीकृष्ण भगवान असं म्हटलं तरी चालेल, किंवा छोट्या बेबीला आपण कान्हा म्हणू. तर जे कान्हा असतो तो वनात असतो, आणि वनात भंडारा चालू असतो, आणि त्या भंडाऱ्यात तो काय खातो, फक्त गोड पदार्थ खातो. तर मग मी ट्रिक काय बनवली आहे, कान्हा वनात गोड भंडारा खातो. कान्हावरून कन्हान नदी, वनातवरून वैनगंगा नदी, गोडवरून गोंड पिंपरी हे संगमस्थळ, आणि भंडारावरून भंडारा हा जिल्हा. त्याच्यानंतर दुसरी नदी आहे कन्हान पेंच यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे कामठी, जे नागपूर जिल्ह्यात आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं की त्या छोट्या बेबीला, कान्ह्याला हे समजत नाही, पेच पडला की ते नेमकी काठी आहे की नाग आहे, काठी आहे की नाग आहे असं. तर मग इथे मी लिहिलेलं आहे, कान्ह्याला पेंच पडला, नेमकी काठी आहे की नाग. कान्हावरून कन्हान नदी, पेच पडलावरून पेंच ही नदी, नंतर काठीवरून कामठी, आणि नागवरून नागपूर हा जिल्हा. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. धन्यवाद.